हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे मक्याचा चिवडा। मुलांना कुरकुरे आणि चिप्स देण्यापेक्षा अशा प्रकारचा चिवडा हे खूप छान ऑप्शन आहे। सगळ्यात आधी मी चिवड्यासाठी लागणारा मसाला बारीक करणार आहे। त्यासाठी मी 1 चमचा धने घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरी घेतलेली आहे आणि हे आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं मोठं ठेवायचं आहे। मी 1 किलो चिवड्याचा मका घेतलेला आहे आणि तो आपल्याला तळून घ्यायचा आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला तळायचं आहे आणि तळताना गॅसची फ्लेम देखील मोठी ठेवायची आहे, म्हणजे तो खूप जास्त तेलकट होणार नाही। आपला सगळा मका तळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत झालेला आहे। आता त्यानंतर आपण बारीक चिरलेलं खोबरं तळून घेणार आहे। खोबरं तळून झाल्यानंतर आता आपण 1 वाटी काजू तळून घेऊयात। चिवड्यामधले शेंगदाणे निवडून खायला सगळ्यांना फार आवडतात, त्यामुळे मी 2 वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि ते आपल्याला छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता मी 1 वाटी डाळ तळून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला थोडासा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। तळून घेतलेल्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला त्या चिवड्यामध्ये टाकायच्या आहेत। आता आपल्याला चिवड्यामध्ये बारीक केलेला मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर टाकायचा आहे 1 ते 2 चमचे लाल तिखट। फोडणीचं भांडं गॅसवरती ठेवून मी त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकायची आहे आणि जिरी आणि मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे पांढरं तीळ टाकायचं आहे आणि ही बनवलेली फोडणी आपल्याला चिवड्यामध्ये टाकायची आहे। आता मी याच्यामध्ये थोडेसे मनुके टाकून घेणार आहे। आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हा चिवडा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला मस्त कुरकुरीत मक्याचा चिवडा सर्व करण्यासाठी रेडी आहे। हा मक्याचा चिवडा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।